जय शिवराय मित्रांनो मी निखिल खाडे आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत करत आहे आपल्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण ज्या ठिकाणावरती आलेलो आहोत ते ठिकाण म्हणजे हनुमंतगड। मित्रांनो, निमगिरी आणि हनुमंतगड एका शेजारी एक। आपण अगोदर निमगिरी केला, आता हनुमंतगड करणार आहोत। मित्रांनो, हे दोन्ही गड मी एकाच व्हिडिओमध्ये घेणार होतो, पण व्हिडिओ फार मोठा होत असल्या कारणामुळे मी हे दोन्ही गड वेगवेगळे व्हिडिओमध्ये बनवणार आहे। म्हणजे हनुमंतगडाचा वेगळा व्हिडिओ आणि निमगिरीचा वेगळा। तर मित्रांनो, तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये जर सांगितलं की त्या तिकडे आपण गाडी लावली, त्या थोड्याशा जे झाडी आहे त्या झाडीमधून चालत यायचंय आणि त्यानंतर जी मधली खिंड आहे त्या खिंडीला पकडून सरळ यायचंय। जर आपल्याला ह्या बाजूस दिसन तो म्हणजे हनुमंतगड। तर चला मित्रांनो, लवकरात लवकर हनुमंतगड सर करूया। दुपारचे 1 वाजलेले आहेत, उन्हाचा पारा चढलेला आहे आणि सांगितल्याप्रमाणे आपला बलिदान मास चालू आहे, त्यामुळे आपल्या पायामध्ये कुठल्याही प्रकारची चप्पल व बूट नाहीये। आपण एक मोकळ्या पायाने चालत आहोत, त्यामुळे चटके फार लागत आहेत, ठेचा लागत आहेत, त्यामुळे लवकरात लवकर आपण जाऊया गडावरती। तर चला। महाराष्ट्रात किल्ल्यांच्या अनेक जोडगोळ्या आहेत। उदाहरणार्थ पुरंदर, वज्रगड, चंदन, वंदन, मनोहर, मनसंतोषगड अशीच एक जोडगोळी पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळ आहे, ती म्हणजे निमगिरी व हनुमंतगड। सह्याद्रीच्या बालाघाट रांग ही पश्चिम पूर्व पसरलेली आहे। ती नाशिक, नगर आणि पुणे या जिल्ह्यांना छेदत पुढे जाते। या रांगेत अनेक दुर्गपुष्प आहेत, अनेक घाटवाटा आहेत, तर हरिश्चंद्रगड, कुंजरगड, पाबर, कलाड, निमगिरी, हडसर आणि भैरव सारखे किल्ले आहेत। यातील हरिश्चंद्रगडाच्या समोर निमगिरी आणि हनुमंतगड हे किल्ले आहेत। या किल्ल्यांच्या कातळ खोदलेल्या पायऱ्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत। हनुमंतगडाचा इतिहास अजूनही अपरिचितच आहे। आपल्याला फक्त हे समजते की हरिश्चंद्रगडाची बांधणी सातवाहन काळातील आहे। आपण जर निमगिरीगड पाहायला आला असाल व आपल्याला हनुमंतगड देखील पाहायचा असेल तर आपल्याला ही पाऊलवाट स्पष्टपणे गडाच्या माथ्यावरती नेऊन सोडते। ही पाऊलवाट एवढी काय हार्ड नाहीये, पण पावसाळ्यामध्ये हीच पाऊलवाट चॅलेंजिंग ठरू शकते, कारण मातीची पाऊलवाट पावसाळ्यामध्ये घसरडी बनते आणि उजव्या बाजूस आपल्याला दरी पाहायला मिळते। तोल जर घसरला तर सरळ आपण दरीमध्ये पडू शकतो। त्यामुळे ट्रेक उन्हाळ्यात अतिशय सोपा वाटतो, पण पावसाळ्यामध्ये हा सोपा ट्रेक चॅलेंजिंग ठरू शकतो। थोड्या वेळ चालल्याच्या नंतर आपल्याला या प्रकारच्या कातळकड्यामधील खोदलेल्या पायऱ्या वरतून चालावा लागते। आपण पाहू शकतो कातळकडावरील पायऱ्या आपल्या लगेचच समोर येतील। तर मित्रांनो, ज्या प्रकारे हनुमंतगड आपण चालतो, थोडंसं वर आल्याच्या नंतर जी पाऊलवाट आहे ती पाऊलवाट झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या पाठीमागे आपण पाहू शकतो पूर्णपणे कातळात खोदलेल्या पायऱ्या दिसतात। आपण पाहू शकतो समोरचा निमगिरी आहे, निमगिरीच्या देखील कातळात खोदलेल्या अतिशय सुंदर पायऱ्या आपल्या समोर आहे। बिलकुल एक सरळ नाग जसा झोपलेला दिसतो ना, तशा आकाराच्या ह्या पायऱ्या आहेत आणि त्याच काहीशा प्रकारच्या आपल्याला या ठिकाणी कातळात खोदलेल्या पायऱ्या दिसतात। आपण पाहू शकतो पूर्णपणे कातळकडा चिरून या पायऱ्या तयार केलेल्या आहेत। तर चला मित्रांनो, ह्याच पायऱ्यांनी वरती जाऊया। हनुमंतगडाचा ट्रेक आपल्याला एवढा काही अवघड वाटत नाही, कारण निमगिरी पासून जर आपण हनुमंतगडाचा ट्रेक जर चालू केला तर अवघ्या अर्ध्या तासामध्ये आपण गडाच्या माथ्यावरती येऊन पोहोचतो। सरळ सरळ आपल्याला हीच पाऊलवाट गडाच्या माथ्यावरती। मित्रांनो, महत्वाचं सांगतोय, थोडं लक्ष असू द्या। मित्रांनो, आपल्यापैकी जर कुणी या गडावरती यायची इच्छा धरत असेल हनुमंतगडावरती, तर त्याला सांगतो निमगिरी चढल्याच्या नंतर तुम्ही ज्या रस्त्याने येता त्या रस्त्यावर आल्याच्या नंतर तुम्हाला तिथं बघा, हात करतो इथं, तुम्हाला लगेच समजेल कातळात खोदलेल्या नॉर्मल पायऱ्या आहेत 5 ते 6। एक रोड फुटतो उजव्या साईडला आणि एक रोड जातो डाव्या साईडला। आता आपला काय ग्रह होईल की या ठिकाणी आपल्याला बुर्ज वगैरे दिसत आहेत, तिथून काय ग्रह होतो की ह्या ठिकाणावरतून सरळ आल्याच्या नंतर आपल्याला हा महादरवाजा दिसतो, पण हा महादरवाजा नाहीये, इथे कशाचं तरी मंदिर असेल। हा कुठल्याही पद्धतीचा महादरवाजा नाहीये। तर खऱ्या अर्थाने तुम्ही महादरवाजा किल्ल्याचा दुसऱ्या बाजूस असेल, माझा एक अंदाज दुसऱ्या बाजूस असेल, पण तुम्ही
त्या ठिकाणावरतून डाव्या हाताला पकडून सरळ वरतून वळसा घालून या ठिकाणावरती येऊ शकता। ही पाहू शकता आपण पाऊलवाट आहे ती पलीकडून आलेली आहे, पलीकडून आरामात येऊ शकता। जर उजव्या हाताला तुम्ही जर महादरवाजा समजून जर इकडून येण्याचा प्रयत्न केला तर अतिशय डेंजर रस्ता आहे, पाय घसरण्याचे 90% चान्सेस आहेत। जर पाय घसरला तर सरळ खाली दरी आहे, पडलात तर मरतान, त्यामुळे विचार करून पलीकडून गडाला वळसा घालून या। तर चला गडावरती आपण पण नवीन आहोत, पाहूया गडावरती अजून काय काय आहे। आपण पाहू शकतो ह्या कुठल्याही प्रकारचा हा महादरवाजा नाहीये। तर चला लवकरात लवकर जाऊया, गडावर काय काय आहे ते पाहूया। चला, या मंदिराच्या बरोबरच पाठीमागल्या साईडला आपल्याला 2 भग्न अवस्थेत असलेले पाण्याचे टाके पाहायला मिळतात। उन्हाळ्यामुळे या पाण्याच्या टाक्यामधील पाणी कालांतराने आटून गेले असावे। दोन्ही पाण्याचे टाके भग्न अवस्थेत आहेत। निमगिरी व हनुमंतगडावरतून आपल्याला सह्याद्रीचं रौद्र रूप, तीक्ष्ण रूप व सौंदर्य डोळ्यांनी पाहायला मिळते। पूर्णपणे 360 डिग्री आपल्याला सह्याद्री, निमगिरी व हनुमंतगडावरतून पाहायला मिळते। नक्कीच पावसाळ्यामध्ये ह्या गडावरतून सह्याद्रीचं सौंदर्य अतिशय सुंदर व स्वच्छ असेल। हनुमंतगडाच्या बरोबर मध्यभागी आपल्याला अशी काही वास्तू पाहायला मिळते। ही वास्तू कशाची आहे ते मात्र आपल्याला माहीत नाही। अंदाजे हा गडाचा बालेकिल्ला असू शकतो। आपण आतमध्ये जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला, मात्र आपल्या पायामध्ये कुठल्याही प्रकारची चप्पल नसल्या कारणामुळे आपण आतमध्ये जाऊ शकलो नाही, कारण आतमध्ये जाताना खूप काटे व झाडी अशी अक्राळ विक्राळ वाढलेली होती। ही वास्तू सुंदर आहे, हिचे बुरुजावरील दगड अजूनही सुरक्षित आहेत। गडाच्या सरळ समोर आत चालत आल्याच्या नंतर आपल्याला हे पाण्याचे टाके पाहायला मिळते। गडावरती अतिशय अक्राळ विक्राळ अशी झाडी वाढलेली असल्या कारणामुळे ह्या पाण्याच्या टाक्याकडे जायला आपल्याला कुठल्याही प्रकारचा मार्ग सापडला नाही। त्यामुळे आपण लांबूनच झूम करून हे पाण्याचे टाके पाहिले। हे पाण्याचे टाके पाहत असताना नितांत सुंदर अशा सह्याद्रीचं रौद्र रूप, सुंदरता आपल्याला पाहायला मिळते। सुंदर अशी सह्याद्री आपल्या डोळ्यासमोर आपल्याला पाहायला मिळते। हनुमंतगडाच्या पश्चिम बाजूस अशी काही पाऊलवाट आहे। याच पाऊलवाटेवरतून आपण अवघ्या 3 ते 4 मिनिटं चालल्याच्या नंतर आपल्याला एक भग्न अवस्थेत असलेलं पाण्याचं टाकं पाहायला मिळतं। या पाण्याच्या टाक्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्याला पाणी पाहायला मिळत नाही। उन्हाळ्याचे दिवस चालू असल्या कारणामुळे ह्या पाण्याच्या टाक्यामधील पाणी आटले असावे। खूपच मोठं असं पाण्याचं टाकं हे आहे, आपण पाहू शकतो। यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्याला पाणी पाहायला मिळत नाही। कातत खोदलेल्या पायऱ्यापासून चलत आल्याच्या नंतर आपण वर आल्याच्या नंतर आपल्याला अशा छोट्या छोट्या कातळ कड्यात खोदलेल्या पायऱ्या दिसतील। आता बऱ्याच जणांचा ग्रह होईल की त्या ठिकाणी तिकडे महादरवाजे दिसत आहे, बुर्ज दिसत आहेत, पण ते सपशेल चुकीचं आहे। आपल्याला एक डाव्या हाताची वाट लागते, ती पाऊलवाट स्पष्ट सरळपणे गडाच्या वरती जाते। आणि जर आपण इकडली वाट पकडून गेलो तर अतिशय धोकादायक वाट आहे। 90% चान्सेस आहेत की तुम्ही खाली दरीमध्ये पडू शकता। दरी फारच खोल आहे आणि वरती गेल्याच्या नंतर तुम्हाला समजेल की तो कुठल्याही पद्धतीचा महादरवाजा नाहीये, ते एक देऊळ टाईप आहे, मंदिर टाईप आहे। त्यामुळे तिथं जाणं तुमचं व्यर्थ होईल, परत तुम्हाला रिस्क घेऊन परत यावं लागेल आणि या ठिकाणावरतून डाव्या हातालाच वरती जावं लागेल। त्यामुळे प्रत्येक जणांनी काळजी घ्या। जर कोणी येत आले असेल तर तुम्ही या ठिकाणावरतून उजव्या हाताला न जाण्याच्या ऐवजी, बुर्जाकडे न जाण्याच्या ऐवजी सरळ डाव्या हाताला जावे। आपण खून म्हणून, निशाणी म्हणून या ठिकाणी कातळात खोदलेल्या छोट्या छोट्या पायऱ्या आहेत। समोर एक मोठा दगड आहे, डाव्या हाताला जावा।